नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि माझ्या सोबत आहे। नमस्कार, मी सागर जोशी आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भात। मुंबईच्या दिशेने आता निघालेले मनोज जरांगे सध्या जालन्याच्या भांबेरी गावापर्यंत पोहोचले। मराठा आंदोलन संपवण्याचा फडणवीसांचा डाव असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। फडणवीसांचं माझ्या विरोधात षडयंत्र आहे असंही म्हटलंय। तुम्हाला माझा बळी घ्यायचा आहे, मी सागर बंगल्यावर येतो असं म्हणत जरांगे हे आता मुंबईच्या दिशेने निघाले। दरम्यान जरांगे नेमकं काय म्हणाले तर याबद्दल माहिती नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तर सागर बंगल्यावरती मी एकटाच जातो असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। मात्र जरांगे पाटील नेमकं काय म्हणालेले आहेत याबद्दल मला माहिती नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। जरांगे यांनी जाऊ नये अशी विनवणी तिथल्या सर्व मराठा बांधवांनीही केली होती। आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे सध्या आपल्या सोबत आहेत। दत्ता, मनोज जरांगे हे आक्रमक आहेत, ते मुंबईच्या दिशेने निघालेत। सध्या ते कुठे आहेत आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांकडून केला जातोय, मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत नाही। नक्कीच सागर, मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराठी इथून मुंबईच्या दिशेने सागर बंगल्यावरती जाण्यासाठी निघालेली आहेत आणि त्यांनी मधला रस्ता जो जाण्यासाठी निवडलेला आहे आंतरवाली सराटीवरून ते भांबेरे मार्गे पैठणवरून शेवगाव मार्गे ते मुंबईकडे जाणार आहेत। ते ज्या रस्त्यावरून जाणार आहेत त्या रस्त्यांवरती पोलीस फौजफाटा या ठिकाणी वाढायला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत। पोलिसांच्या गाड्या सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। याच ठिकाणी रस्त्यावरती मनोज जरांगे यांना थांबवण्याचे पोलिसांचे सुद्धा प्रयत्न आहेत। मात्र दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे आणखी 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती आहेत। मात्र या गावातले सुद्धा गावकरी सध्या रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि या रस्त्यावरती मनोज जरांगे यांची ते वाट पाहत आहेत। काही महिला जर आपण बघितलं तर त्या महिला सुद्धा रस्त्यावरती बसलेल्या आहेत। या सगळ्या आंदोलकांचं एकच म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाऊ नये, कारण त्यांची सध्या तब्येत बरी नाहीये। इथून पाठीमागे एक साधारण 6 किलोमीटर अंतरावरती मनोज जरांगे आहेत आणि ते या गावाच्या दिशेने येत आहेत। मात्र ते अगदी हळूहळू या गावात येत असल्यामुळे या ठिकाणी या महिलांना सुद्धा त्याची प्रतीक्षा आहे। या ठिकाणी असलेल्या काही महिलांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। का बसलात ताई इथं? काय बसला? आम्ही जाऊन देणार नाही, जाऊन देणार नाही आम्ही। जरांगे पाटलाला जाऊ देणार नाही? नाही। का बरं? का बरं? इथं मुद्दाम ठेवायचंय। हा हा, आरक्षण भेटासाठी। जाऊ द्यायचं नाही का पुढं? आरक्षण मिळण्याशी जाऊन जाणार नाही आम्ही, इथंच थांबून घेणार। तर अशा पद्धतीने हे सगळ्या महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत। काही तरुण कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी पाहतात। काय भूमिका आहे, काय वाटतंय? या ठिकाणी पाटलाचा या ठिकाणी सरकारने या ठिकाणी मराठ्यांना फसवलेलं आहे आणि ही फसवणूक मराठा सहन करणार नाहीये। आता सरकारला करारा जबाब मिळणार आहेत। सरकारने या ठिकाणी मुख्य गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। शिंदे सरकारला आम्ही विनंती करतो की या ठिकाणी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा। तुम्हाला काय वाटतं? नक्कीच गृहमंत्र्यांनी या ठिकाणी राजीनामा द्यायला पाहिजे। महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं काम गृहमंत्री या ठिकाणी करत आहे। त्यांनी कायदा सुव्यवस्था मेंटेन करायला पाहिजे। मराठा समाजाला वारंवार असं धारेवर धरून मराठा समाजाला नेहमी